कारक. हं. कारक. पहिला आपण कारकाची व्याख्या समजून घेणार आहे. कारक कशाला म्हणतात? हं. मराठीत सांगणार आहे. सोपं. कारक क्रिया पूर्ण होण्यासाठी क्रिया पूर्ण होण्यासाठी आवश्यक किंवा लागणाऱ्या घटकांना कारक म्हणतात. सोपी व्याख्या. क्रिया पूर्ण होण्यासाठी पूर्ण लागणाऱ्या घटकांना कारक असं म्हणतात. हं. कारक अतिशय महत्वाचा विषय. हं. कारक आता बघा. क्रिया पूर्ण होण्यासाठी फॉर एक्झाम्पल पठती हे काय आहे? क्रिया आहे. पठती ही क्रिया आहे. तर वाचण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मला कोणतरी वाचणारा लागेल. मग रामः पठती म्हणजे रामाशिवाय वाचण्याची क्रिया पूर्ण होणार नाही. म्हणून क्रिया पूर्ण करण्यासाठी असणाऱ्या घटकांना कारक म्हणतात. राम हा कारक आहे कारण की वाचण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी रामाची गरज आहे. सोपी व्याख्या आहे. क्रिया पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या घटकांना कारक म्हणतात. पठती ही एक क्रिया आहे. वाचणे किंवा अभ्यास करणे. अभ्यास करण्याची क्रिया होण्यासाठी मला कोणतरी अभ्यास करणारा पाहिजे. मग अभ्यास करणारा राम आल्यानंतर वाचण्याची क्रिया पूर्ण होणार आहे. म्हणून राम हा काय आहे? कारक आहे. अजून एक एक्झाम्पल बघा. नाही समजलं विचारा. रामः पुस्तकम पठती. आता पठती वाचणे ही काय आहे? क्रिया आहे. वाचण्याची क्रिया पूर्ण होण्यासाठी मला वाचणारा पाहिजे. पण वाचणारा काय वाचणार आहे? पुस्तक पण पाहिजे. जर माझ्याकडे पुस्तक नसेल तर वाचण्याची क्रिया पूर्ण होणार नाही. म्हणून पुस्तकम हे सुद्धा कारक आहे. अजून एक उदाहरण मग तुम्हाला पक्क समजणार आहे. सर म्हणजे काय वाचत आहे आणि कोण वाचत आहे? हा असं आपण लक्षात घेऊ शकतो, परंतु व्याख्या काय आहे? व्याख्याला धरून शिकवायचं. ही आता आपल्या मुख्य संस्कृत पुस्तकामध्ये आलेली व्याख्या आहे की एखादी क्रिया पूर्ण होण्यासाठी जे जे घटक लागतात त्यांना काय म्हणतो आपण? कारक म्हणतो. आता बघा. रामः पुस्तकम नेत्राभ्याम पठती. डोळ्यांनी अभ्यास करतो. म्हणजे डोळे सुद्धा एक आहेत. मग डोकं येतं किंवा सगळंच येतं. आपण इथं पश्यती म्हणूया. ठीक आहे. पश्यती. ओके. क्रियापद थोडंसं चेंज करूया म्हणजे मनात शंका येणार नाहीत. आता पश्यती ही काय आहे? एक क्रिया आहे. पाहण्याची क्रिया होण्यासाठी कोणतरी पाहणारा पाहिजे. बर, पाहण्यासाठी डोळे पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे जे पाहायची ती वस्तू पाहिजे. मग सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी उपयुक्त आहेत त्या सगळ्यांना काय म्हणतात? कारक.
कारक. ओके. हम्म. आता गंमत सांगतो याच्यामध्ये, मग पुढे जाऊया. दशरथस्य रामः. दशरथ कोण होते बरं? दशरथस्य रामः पुस्तकं पठति. दशरथ रामप्रभूंचे वडील होते. ठीक आहे. पठती. आता पुन्हा एकदा पठतीला येऊया. बघा. आता दशरथस्य रामः. तुम्हाला आता हे दशरथस्य वगैरे नाही माहिती, पण राम माहिती आहे, पुस्तकम माहिती आहे, नेत्राभ्याम नसेल माहिती, ते आपण आज पाहणार आहोत. पण कॉन्सेप्ट आता बघा. दशरथस्य रामः. आता दशरथ थोड्या वेळ विसरून जावा. रामः पुस्तकं पठती. अगदी सोपं, लगेच लक्षात येईल असं. दशरथस्य सर रामः पुस्तकं पठती म्हणजे दशरथाचा मुलगा जो राम, तो पुस्तक वाचतो किंवा अभ्यास करतो. पुस्तक अभ्यासतो. आता दशरथ नसले तरी पण वाचण्याची क्रिया होईल का नाही? हो, होईल ना. होईल. त्याच्यामुळे दशरथ हा जो शब्द आहे, ही जी षष्ठी विभक्ती आहे, ही विभक्ती कारक नाही. पुन्हा बोलतो. दशरथाचा मुलगा राम पुस्तक वाचतो. मग दशरथ नसतील तरी पुस्तक वाचण्याची क्रिया होणार आहे. आपली व्याख्या काय सांगते? क्रिया होण्यासाठी लागणाऱ्या घटकांना कारक म्हणा. पण दशरथ जरी नसले तरी पण क्रिया होणार आहे. म्हणून दशरथस्य ही षष्ठी विभक्ती असून सुद्धा कारक नाहीये. ओके. सर का कारक आहे? कारण की दशरथ नसला तरी पुस्तक वाचण्याची क्रिया होणार आहे. दशरथ काही क्रिया पूर्ण करण्यासाठी महत्वाचा घटक नाहीये, म्हणून नाहीये. नाही. कळालं? हो. आता बघा. अजून एक कारकाची व्याख्या आणि मग आपण कारक किती आहेत आणि त्यांची नावं काय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. कारकाची अजून एक शेवटची सोपी व्याख्या. जर पहिली जास्त कळाली नसेल, ही एकदमच कळून जाणार आहे. ज्या शब्दांचा, नंतर लिहून घ्या, आधी समजून घ्या. ज्या शब्दांचा क्रियेशी स- क्रियापदाशी क्रियापदाशी संबंध आहे, सम कनेक्शन, संबंध आहे, त्या शब्दांना, वरती घेतो थोडस, त्या शब्दांना कारक असं म्हणतात. ह्या व्याख्या पाठ असल्या पाहिजेत. जशा लिहून दिल्या तशाच पाठ. त्याला विद्यार्थी म्हणतात. म्हणजे विद्यार्थी म्हणतात. ज्या शब्दांचा क्रियापदाशी संबंध आहे, सम कनेक्शन, त्या शब्दांना काय म्हणतात? कारक असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, सोपे सोपे उदाहरण सांगतो. पहिला व्याख्या समजून, उदाहरण समजलं की जी आपण व्याख्या केलेली कारकाची दुसरी, ती आपल्याला समजणार आहे. हं. बघा, आता मी लिहितो. आंबा म्हणजे आई. ओके. आंबा पचती. आंबा पचती. मग पचती म्हणजे काय? जेवण बनवणे, कुकिंग. मग मम्मीचा किंवा आईचा जेवण बनवण्याशी काय संबंध आहे का? हो. हो. म्हणून आंबा आई हे काय आहे? कारक आहे. पुन्हा एकदा. आंबा काय बनवते बरं? आंबा शाकम.
शाकम म्हणजे भाजी. पचती. मग पचती बनवणे या क्रियेचा भाजी बरोबर काही संबंध आहे का? हो. म्हणून हो. भाजी काय झालं? कारकम. ठीक आहे. आंबा. बघा बघा बघा. आंबा हस्तेन शाकं पचती. तर विभक्त सध्या जाऊ द्या, लक्ष द्या. पचती. मग हात आणि जेवण बनवणे यांचा काही संबंध आहे का? हो. हो. कारण आंबा कशाने जेवण बनवते? हाताने. हाताने. ठीक आहे. मग आंबा काय हस्त काय झालं? तो सुद्धा एक झाला कारक. आता मला सांगा, वसंतस्य आंबा शाकं पचती. वसंतची वा. आई भाजी बनवते. या वसंतचा बनवण्याशी काय संबंध आहे का? नाही. 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 वसंतचा संबंध कोणाशी आहे? आईशी. आई आई. सोबत. पैसे. पण वसंतचा संबंध पचती बरोबर नाही. म्हणून नाही. म्हणून वसंतस्य ही षष्ठी विभक्ती कारक नाही. नाही समजलं सर. ओके. व्याख्या काय षष्टी विभक्ती आहे? ज्या शब्दांचा क्रियापदाशी संबंध आहे आणि ज्यांचा नाही ते कारक नाहीत. ज्यांचा क्रियापदाशी संबंध आहे ते कारक आहेत. मग आता आई जेवण बनवते, तर आईचा डेफिनेटली जेवण बनवण्याशी संबंध आहे. अदरवाईज बनवणार कोण? बर, आई भाजी बनवते, तर बनवण्याचा आणि भाजीचा संबंध आहे. हातानी भाजी बनवते, हाताचा आणि कुकिंग या प्रोसेसचा, या क्रियेचा संबंध आहे. अदरवाईज हाऊ द प्रोसेस विल हॅपन? विल नॉट हॅपन. पण या ठिकाणी वसंतस्य आंबा, वसंतची आई जेवण भाजी बनवते. या ठिकाणी वसंतस्य, वसंतचा बनवण्याशी काहीही संबंध नाही. म्हणून वसंतस्य हा शब्द कारक नाही. खरंच नाही. समजलं सर. वू. मग आता कारक कोण किती कारक आहेत? चला, कारक किती? कारक 6. के कारकाः कति कारकाः? चला संस्कृत मध्ये लिहू थोडस, म्हणजे प्रश्नांची उजळणी होईल. कति कारकाः? तुम्हाला माहिती आता. षट. गुड. दॅट्स गुड. षट्कारक. हम्म. ते के. ते म्हणजे तुम्हाला माहिती काय? सह. नाही. तौ ते. ते ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे. चला, आता मी कारकांची नावं लिहितो. कर्ता. माहिती आहेत तुम्हाला, तरी पण लिहून घ्या. कर्ता, कर्म, करण. मग त्याची आपण व्याख्या बघणार आहेत आणि मग अजून समजून घेणार आहे चांगल्या प्रकारे. हे समजलं 10वी काय, MA पर्यंतचं ग्रामर, MA पर्यंतचं संस्कृत समजू शकतं. पण हे कळालंच पाहिजे, कर्ता आहे की कर्म आहे, करण आहे की संप्रदान आहे. तर ही त्यांची नावं आहेत. ओके. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि संबंध. 10वीच्या मुलांना असा एक प्रश्न येतो बोर्डामध्ये की कारक कुठलं आहे ते सांगा. त्याच्यामुळे हे जर माहित असेल, 1 मार्क तुमच्या खिशात. संबंध आणि अधिकरण. आता
संबंध हे कारक नाही. आता हे मला वेगळं प्रूव्ह करायची गरज नाही. दोन व्याख्या मी सांगितल्या. दोन्ही व्याख्यांमध्ये संबंध कारक येत नाही म्हणून ते कारक नाही. आता परत मी ते रिपीट नाही करत, तरी एकदा सांगतो. षष्ठी विभक्तीचा क्रिया पूर्ण करण्यासाठी काही उपयोग होत नाही म्हणून ते कारक नाही, एक. आणि षष्ठी विभक्तीचा क्रियापदाशी संबंध नसतो म्हणून ते कारक नाही, दोन. दोन कारणं आपण सांगितली. नाही कळाली? पुन्हा हा व्हिडिओ बघून घ्या नंतर. कतिकारकाः षड्. ते के. करता. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. संबंध नाहीये पण आपल्याला नाव माहित पाहिजे. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. अधिकरण संबंध अपादान संप्रदान करण कर्म कर्ता. उलट सुलट फुलट सगळंच यायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? विद्यार्थी. विद्यार्थी जो विद्या मिळवण्यासाठी तत्पर आहे. चला. हम्म हम्म मग आपण ह्याला आडवेत त्यांना उभे करूया. ओके, माणूस आडवा आहे की उभा आहे? उभा. उभा. हम्म. मग पण आपल्याला झोपायला आवडतं. जनावर उभेत का आडवेत? मूर्ख. आडवे. तर माणसाने कसं असलं पाहिजे नेहमी? माणसासारखं म्हणजे एव्हर रेडी टू वर्क, एव्हर रेडी टू लर्न. आपल्याला काय वाटतं? आज रविवार आहे तरी पण क्लास आहे, झोपायचंय मला. मी म्हटलं सकाळी घेतो क्लास 7 वाजता मॅडमला. म्हटलं येडे झालेत काय. चला, ठीक आहे. तर आता ह्यांना आपण काय केलं? उभं केलं. मग कर्ता, हा कोण बोलेल एकदा? कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. सर हा, बोलू. बोला. करता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण, पण संबंध कारक नाही आहे. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हा, उलट कोण बोलून दाखवेल? अधिकरण संबंध अपादान संप्रदान तर करण मी कर्म करता. लेट्स गो. बोलू. बोलो. अध- अधिकरण संबंध अपादान प्रदान करण कर्म करता. पण थांबायचं नाही गाड्या, संबंध. थांबायचं नाही. डोळे बंद करून कोण बोलेल? सर. सर उलट की सरळ? दोन्ही पण. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. अधिकरण संबंध अपादान संप्रदान करण कर्म करता. दॅट्स हाऊ इट शुड बी. चला, हरकत नाही. कोण म्हणताय? पट पट पट. एवढा वेळ असतो का? हम्म. कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. अधिकरण संबंध अपादान संप्रदान करण कर्म करता. एक श्वास. एका श्वासातच मज्जा आहे. कोण म्हणतंय? बोला बोला पटवून. माझ्या प्रिय सर विद्यार्थ्यांनो. बोला बोला. करता करता कर्म 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 करण कर्म हा. करता कर्म करता कर्म करण संप्रदान अपादान संबंध अधिकरण. व्हेरी गुड. चला, त्यातली कुठली विभक्ती कर्म नाहीये?
हम्म सॉरी, संबंध. कुठली विभक्ती कारक नाहीये? संबंध. संबंध. हा चला आता करता. व्याख्या पटापट. क्रिया एका एका शब्दामध्ये एका एका वाक्यामध्ये जो क्रिया करतो त्याला काय म्हणतात? करता. जो क्रिया करतो त्याला म्हणतात करता. आता हे आपल्याला विस्ताराने शिकायचंय पण तर घ्या, चालतं चालतं. क्रिया करणाऱ्यास. आता हे लिहिण्यापेक्षा समजून घ्यायचं आपल्याला, पण लिहून पण ठेवा. क्रिया करणाऱ्यास काय म्हणतात? करता. समजा मी जेवतो, कोण करता याच्यामध्ये? मी. मी. तर सीबीएसई मध्ये जे आहेत त्यांना हेच प्रश्न असतात. वाक्यातील कर्ता शोधा. ठीक आहे. क्रिया करणाऱ्यास. कर्म कशाला म्हणतात? कर्त्याच्या आवडत्या व्यक्ती. हे थोडस वास्ट आहे आणि अवघड आहे. लिहून ठेवा. काम. व्यक्ती, वस्तू आणि स्थळास. स्थळ किंवा स्थानास. प्लेस ना. हा. ऑब्जेक्ट, पर्सन, प्लेस. आवडते त्यांना काय नाउन. म्हणतात? कर्म. स्थानास कर्म असं म्हणतात. ठीक आहे. तो छोटं छोटं, सोपं सोपं. हा. सर, सर इंग्लिश मध्ये कर्म म्हणजे? ऑब्जेक्ट. इंग्लिश ऑब्जेक्ट. इंग्लिश डेफिनेशन पाहिजे. हा. मोस्ट डिझायर्ड ऑब्जेक्ट, पर्सन, प्लेस ऑफ ए डुअर इज कॉल्ड कर्म. ओके. मोस्ट डिझायर्ड पर्सन, ऑब्जेक्ट, प्लेस इज कॉल्ड कर्म. चला. हा. क्रिया. क्रियेच्या साधनास किंवा सोपं करूया आपण याला. क्रिया ज्याद्वारे केली जाते त्याला काय म्हणतात? करण. इंग्लिशमध्ये इन्स्ट्रुमेंट. त्याची इंग्लिश नावं आपण नंतर शिकूया. आधी डेफिनेशन. समजा मी आता पेनाने लिहितोय, मग करण काय आहे? पेन. कारण की पेनाच्या द्वारे लिहिण्याची क्रिया होते. ओके. सो हम्म ओके. संप्रदान. देण्यास काय म्हणतात? संप्रदान. समजा मी तुम्हाला पुस्तक देतोय. ओके. हो. तर या देण्याच्या क्रियेला काय म्हणतात? संप्रदान. देण्यास संप्रदान असं म्हणतात. समजा कोणतरी मला पेन देतंय, तर ही देण्याची जी क्रिया आहे त्याला काय म्हणतात? संप्रदान. ज्या ज्या ठिकाणी देण्याची क्रिया होईल त्या त्या ठिकाणी संप्रदान कारक आहे. अपादान म्हणजे वेगळी होण्याची क्रिया. वेगळे वेगळे से. होण्यास सेपरेशन. संप्रदान म्हणजे गिविंग. अपादान म्हणजे सेपरेशन. वेगळी वेगळी होण्याच्या क्रियेस. अय्यो मराठी. अ वेगळे होण्यास काय म्हणतात? अपादान. म्हणजे काय? झाड आहे आणि झाडावरती पान आहे आणि ते पान काय होतं? झाडाहून पडतं खाली. मग झाड आणि पान काय झाले? वेगळे झाले. मग ज्या ठिकाणाहून ते वेगळं झालेलं आहे त्याला काय म्हणतात? अपादान. ठीक आहे. करता जो क्रिया करतो. कर्म, आवडती वस्तू, व्यक्ती, स्थान याला कर्म असं म्हणतात. क्रिया करणं ज्याच्या द्वारे केली जाते त्याला म्हणतात करणं. आणि संप्रदान ज्या ठिकाणी देणं आहे, ऍक्शन ऑफ गिविंग, त्या ठिकाणी त्याला संप्रदान असं म्हणतात. अपादान म्हणजे वेगळं होणं. जसं मी घरात आहे, घरापासून काय होतो? मी बाहेर जातो म्हणजे घरापासून मी वेगळा होतो. अपादान क्रिया. संबंध.
संबंध म्हणजे आता मराठीत संबंधच. संबंध. संबंध काय मग कशाला म्हणतात? नामाशी जो संबंध, संबंध म्हणजे संबंधच, त्याला काय वेगळं नाही. मराठी आणि संस्कृत सारखंच झालं. संबंध. आणि अधिकरण म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी सगळी क्रिया होते. मला इन इंग्लिश. ऑन. हा म्हणजे मला ते सोपं जातं इंग्लिशमध्ये. मराठीत पहिल्यांदा शिकवतोय मी, ठीक आहे. तर क्रिया. एक मिनिट. हम्म पुस्तकातली व्याख्या सांगतो मी तुम्हाला. वाक्यातील नामाचे स्थान दाखवण्यास काय म्हणतात? अधिकरण. नामाचे स्थान. उदाहरण सांगतो, कळून जाईल आपल्याला. नामाचे स्थान ज्या ठिकाणी दाखवलं जातं, अधिकरण त्याला असं म्हणतात. म्हणजे मी गावामध्ये राहतो. राहतो. मग स्थान काय आहे? गाव. मग काय झालं? गाव हे अधिकरण झालं. एक एक उदाहरण देणार आहे, चिंता नसावी. बघा. मी पृथ्वीवर राहतो. पृथ्वी काय झालं? अधिकरण. बेस किंवा सपोर्ट किंवा प्लेस. आता एक एक उदाहरण देतो. संस्कृत मध्ये देणार आहे. लक्षात द्या. ठीक आहे, एवढं समजलं? येस सर. ओके. हा. हो. क्रिया. क्रिया करणाऱ्यास कर्ता. कर्त्याच्या आवडत्या वस्तू व्यक्तीस कर्म. क्रिया ज्याच्याद्वारे केल्या जाते करण. देण्याच्या क्रियेस संप्रदान. वेगळं होण्याच्या क्रियेस अपादान. संबंध काही ना काही रिलेशन. आणि अधिकरण ज्या ठिकाणी एखादी क्रिया, संपूर्ण क्रिया होते, त्याला काय म्हणतात? अधिकरण. मग आता. मग आता हे जे कारक आहेत, या कारकांचे अर्थ सांगण्यासाठी काय केलेलं आहे? विभक्त्यांचं योजन केलेलं आहे. पुन्हा बोलतो. कारक त्यांचे ठराविक अर्थ आहेत, पण हे अर्थ एक्सप्रेस कसे करायचे? मग विभक्त्या आणल्या. ही विभक्ती म्हणजे हे कारक. हे कारक म्हणजे हा अर्थ. तर नाही कर. समजलं. हा. कारक समजलं? हो सर. हा. मग आता या कारकांना काय आहेत? काहीतरी अर्थ आहेत, बरोबर? हो. कर्ता म्हणजे क्रिया करणाऱ्यास कर्ता म्हणायचं. हा काय झाला? कर्ता या कारकाचा अर्थ. हो किंवा नाही? हो. हा. मग प्रत्येक कारकाचा काही ना काही अर्थ आहे, पण तो अर्थ अर्थ एक्सप्रेस कसा करायचा? मग त्यांनी आणल्या विभक्त्या. पहिली विभक्ती असेल तर त्याचा अर्थ सब्जेक्ट कर्ता असा एक्सप्रेस होतो. दुसरी विभक्ती असेल त्याचा अर्थ कर्म असा एक्सप्रेस होतो. म्हणून कारकांसाठी त्यांनी काय केल्या? विभक्त्या आणल्या. प्रथमा विभक्ती म्हणजे कर्ताकारक. द्वितीय विभक्ती म्हणजे कर्मकारक. मग हे अजून सोपं झालं. अवघड झालं. चला लिहून घ्या. ह्याला वेळ लागतो समजायला. हे 10वीच्या मुलांना आम्ही असं शिकवतो. ठीक आहे, तुम्ही चिंटू पिंटू असून पण शिकताय. व्हेरी गुड. तर ज्या. सर आम्हाला सरनी टेबल दिलाय असा करता हम्म करमवा. पण हे आपल्याला समजून घ्यायचे, नुसतं लिहायचं नाहीये. कारकांचे अर्थ आहेत. कारकांना हे को एक्सप्रेस कारकांना एक्सप्रेस करण्यासाठी काय आहे? विभक्त्या आहेत. चला लिहून घ्या पटापट. प्रथमा विभक्ती म्हणजे काय? कर्ता. म्हणजे प्रथमा विभक्ती असेल तर ते कुठल्या कारकाला एक्सप्रेस करतं? डुअर, सब्जेक्टला एक्सप्रेस करतं. ठीक आहे. द्वितीय विभक्ती असेल तर ते कुठल्या कारकाला एक्सप्रेस करतं? हम्म बोला बोला बोला. कर्म. कर्म. हम्म
कर्म. ठीक आहे. क्रिया करणारे. आणि क्रिया करणारा नाही बेटा या ठिकाणी. कर्म म्हणजे क्रिया करणाऱ्याची आवडती वस्तू, व्यक्ती, स्थानास. करण म्हणजे तृतीय हा हा. विभक्ती असेल म्हणजे तृतीय विभक्ती काय एक्सप्रेस करते? करण. हम्म. चतुर्थी विभक्ती काय अच्छा. एक्सप्रेस करते? ऍक्शन ऑफ गिव्हिंग. देण्याची. गिव्हिंग. देण्याची क्रिया. मग जो घेणारा असेल त्याची काय होते? चतुर्थी विभक्ती. चला, सुरुवातीला एवढं समजून घ्या, मग पुढचं आपण, त्याला वेळ नाही लागणार. ठीक ओके. आहे. हम्म. मग अपादान. अपादान म्हणजे काय? पंचमी विभक्ती. मग ज्या ज्या वेळी सेपरेशन असेल त्या त्यावेळी आपण कुठली विभक्ती वापरणार आहे? पंचमी. पंचमी. ज्या ज्या वेळी कनेक्शन असेल, गंगेचं पाणी, भारताचा सैनिक, अमेरिकेचा राष्ट्रपती, कनेक्शन, त्या त्या ठिकाणी काय होणार आहे? हा. षष्ठी. सिक्स्थ विभक्ती. येस. सिक्स्थ केस, षष्ठी. हम्म. आणि ज्या ज्या ठिकाणी लोकस, सपोर्ट, स्थान, त्या त्या ठिकाणी काय होणार आहे? सप्तमी. सप्तमी म्हणजे आकाशात सूर्य उगवतो. मग सूर्य काय सपोर्ट आहे सूर्याला? सूर्याचं स्थान काय आहे? कुठे आहे सूर्य? आकाश. आकाशात. आकाश. आकाशात. झाड जमिनीवर आहे. जमीन. जमीन. अजून बाकीच्याने पण बोला. पुस्तक टेबलावर आहे. टेबल. टेबलावर. टेबला. टेबलावर. टेबले. हम्म. विभक्ती. एवढं समजलं? हा. तर कारक सर. म्हणजे, एक मिनिट नंतर विचारा. कारक क्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे घटक किंवा ज्याचा क्रियेशी संबंध आहे त्यांना कारक असं म्हणतात. मग किती आहेत ते? 6. त्यांचा क्रियेशी संबंध आहे म्हणून कारक. क्रियेशी संबंध नसेल ते कारक नाहीत. मग कुठले आहेत ते? कर्ता, कर्म, कर्ण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण. संबंध नाही कारण की त्याचा क्रियेशी संबंध नाही. मग हे 6 कारक आहेत. या कारकांचे काही अर्थ आहेत. क्रिया म्हणजे, कर्ता म्हणजे करणारा, असे प्रत्येकाचे अर्थ आहेत. मग ते अर्थ एक्सप्रेस करण्यासाठी विभक्त्या आणल्या. प्रथमा विभक्ती म्हणजे कर्ताकारक, सप्तमी विभक्ती म्हणजे अधिकरणकारक. अशा प्रकारे या सगळ्या विभक्त्या आल्या. आता आपण शिकणार आहेत विभक्त्या. बोला आता, प्रश्न काय होता? सर ते लास्टला संबोधन असतं ते काय आहे? संबोधन हे एक कर्त्याचाच भाग आहे. समजा प्रत्युषा अभ्यास करत असेल तर मी काय बोलणार? प्रत्युषा काय करतेस? मग कर्ता कोण आहे ह्याचा? प्रत्युषाच आहे. पण संबंध हे, संबोधन हे काय होतं? आवाज देण्यासाठी, संबोधित करण्यासाठी. प्रत्युषा अभ्यास कर, स्वरा ली. म्हणजे काय? संबोधन ही काही विभक्ती नाहीये, पण आपण बोलवतो या संबोधनामुळे. जेव्हा बोलवण्याची क्रिया होते त्यावेळी आपण काय करतो? संबोधन वापरतो. ठीक आहे. हे काय कारक ओके. नाहीये. ओके. कर्त्याचाच एक वेगळा भाग आहे. कर्ताच वेगळ्या प्रकारे सांगितला जातो. ठीक आहे. हा कर्ताच आहे, पण या स्क्रीनशॉट. ठिकाणी बोलवणं असतं. कर्ताच, कर्त्याच बोलवणं असं आपण म्हणू शकतो. समजूनच घ्यायचं असेल तर, बोलवणे, कर्त्याचे बोलवणे. जसं ओ टीचर, किती शिकवणार अजून? ओ टीचर काय? ओ टीचर, हाऊ मच, हाऊ लॉंग यू आर गोइंग टू विल. टीच अस. ओ टीचर काय झालं? संबोधन. पण टीचर काय आहे? सब्जेक्टच आहे, डुअरच आहे.
या ठिकाणी कारक आपलं संपलं. हे एवढं भरपूर झालं. आपण जॉईन होणार आहोत. काहीतरी बघूया आपण. तुमच्या काही डाऊट्स असतील ते आपण क्लिअर करूया. जॉईन करा 1 मिनिटात. हम्म. काय म्हणतो?